हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण क्लास 10th मॅथ्स पार्ट 2 मधला एक थेरम पाहूया. थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. तर या थेरमचं पहिल्यांदा आपण स्टेटमेंट पाहू, त्याच्यानंतर तो थेरम प्रूव्ह कसा करायचा ते पाहू. The statement of the theorem is when two triangles are similar, then the ratio of areas of those triangles is equal to the ratio of squares of their corresponding sides. तर हे झालं त्याचं स्टेटमेंट. म्हणजे दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा जो रेशो आहे तो त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्सच्या स्क्वेअरच्या रेशो इतका असतो. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. कुठलाही थेरम असो, पहिल्यांदा सुरुवात आपल्याला डायग्राम पासून करायचं. सो लेट अस हॅव दिस डायग्राम इन विच ट्रायंगल ABC and ट्रायंगल PQR are given which are similar. तर ते गिव्हन मध्ये आपल्याला दिले. गिव्हन मध्ये आपल्याला असेल की ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR. हे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांशी सिमिलर आहेत. त्याच्यामध्ये AD इज परपेंडिक्युलर टू BC and PS इज परपेंडिक्युलर टू QR. म्हणजे AD हा BC वर परपेंडिक्युलर आहे आणि PS हा QR वर परपेंडिक्युलर आहे. तर ह्या दिलेल्या माहितीवरून आपल्याला प्रूव्ह असं करायचं आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू AB स्क्वेअर बाय PQ स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर बाय QR स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर बाय PR स्क्वेअर. म्हणजे आपल्याला थोडक्यात हे प्रूव्ह करायचं की ह्या दोन ट्रायंगल्सच्या एरियाचा रेशो त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्सच्या स्क्वेअर्सच्या रेशो इतका असतो. म्हणजे AB ची करस्पॉन्डिंग साइड कोणती तर PQ. That's why here AB square by PQ square is taken. BC ची corresponding side QR. That is equal to BC square by QR square. आणि AC ची corresponding side PR. So that is equal to AC square by PR square. तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पहिल्यांदा आपण सुरुवात करायची ह्या दोन ट्रायंगल्सच्या एरियाच्या रेशो पासून. एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू. सर्वात पहिला थेरम किंवा पहिली प्रॉपर्टी आपल्याकडे अशी आहे, जर दोन ट्रायंगल्स असतील, आपल्याकडे कुठलेही दोन ट्रायंगल्स असतील आणि त्यांच्या एरियाचा रेशो जर आपल्याला काढायचा असेल तर तो त्यांच्या करस्पॉन्डिंग बेस आणि हाईटच्या प्रोडक्टच्या रेशो इतका असतो. म्हणजे इथे न्यूमरेटर मध्ये ट्रायंगल ABC घेतले, मग BC आणि AD ह्या ट्रायंगल ABC साठी काय आहे तर BC हा बेस आहे आणि त्याच्यावर हा काढलेला परपेंडिक्युलर. तर त्यांचा प्रोडक्ट घेतलाय न्यूमरेटर मध्ये ट्रायंगल ABC चे बेस आणि हाईट. डिनॉमिनेटर मध्ये ट्रायंगल PQR घेतलाय, मग त्याची बेस QR आणि हाईट PS. सो डिनॉमिनेटर मध्ये आपण लिहिले QR into PS. आता हे जर स्प्लिट आउट केलं, म्हणजे हे जर वेगळं गुणाकार साइन जर घेतलं तर इथे BC डिवाइडेड बाय QR हे वेगळं लिहिलं इथं इनटू AD बाय PS. तर याला इक्वेशन नंबर 1 मानायचं. आता त्यानंतर ट्रायंगल ABD आणि ट्रायंगल PQS हे दोन ट्रायंगल ADB हा लहान ट्रायंगल आणि PQS हा ट्रायंगल, हे दोन्ही ट्रायंगल्स इथे आपण कन्सिडर करूया, ज्याच्यामध्ये अँगल B इज कॉन्ग्रुएंट टू अँगल Q. म्हणजे B आणि Q हे अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत असं आपण लिहिले, कारण हे दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील, जसं की आपल्याला गिव्हन मध्ये दिले, तर त्याचे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे ABC चा अँगल B हा त्याचा करस्पॉन्डिंग अँगल PQR मध्ये कोणता तर Q. त्यामुळे B आणि Q हे कॉन्ग्रुएंट असणार आहे. त्यामुळे हे इथे लिहिलेलं आहे आणि याला रिझन इथे दिले गिव्हन. आता त्याच्यानंतर दुसरा आहे ADB इज इक्वल टू PSQ इज इक्वल टू 90 डिग्री. आता हा परपेंडिक्युलर असल्यामुळे हे दोन्ही अँगल्स 90 डिग्री असणार आहेत. ते दोन अँगल्स इक्वल असणार बिकॉज इच ऑफ 90 डिग्री. आता ह्या केसमध्ये मग हे दोन ट्रायंगल्स सिमिलर होणार बाय A टेस्ट. सो ट्रायंगल ABD आणि ट्रायंगल PQS हे दोन्ही ट्रायंगल्स A टेस्टनं सिमिलर होतील. आता हे दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर करस्पॉन्डिंग साइड्स मस्ट बी इन प्रपोर्शन. म्हणजे AD म्हणजे पहिला आणि तिसरा व्हर्टेक्स त्याची करस्पॉन्डिंग साइड कोणती होईल तर PS. सो AD डिवाइडेड बाय PS हा एक रेशो घेतला आणि दुसरा AB डिवाइडेड बाय PQ. म्हणजे AB ची करस्पॉन्डिंग साइड आहे PQ. त्यामुळे हे दोन ट्रायंगल्स सिमिलर असल्यामुळे याचे करस्पॉन्डिंग साइड्स प्रपोर्शन मध्ये आहेत. याला इक्वेशन नंबर 2 म्हणले. आता सुरुवातीला गिव्हन मध्ये आपल्याला असं दिले की ABC हा PQR शी सिमिलर आहे. असं जर असेल तर त्याच्या करस्पॉन्डिंग साइड सुद्धा प्रपोर्शन मध्ये पाहिजेत. म्हणजे AB ची करस्पॉन्डिंग साइड PQ आहे, सो AB बाय PQ इज इक्वल टू BC डिवाइडेड बाय QR. तर हे इक्वेशन 3 मध्ये आपण लिहिलं. आता इक्वेशन 1, 2, 3 कम्पेअर करूया. इक्वेशन 1 मध्ये आपण असं लिहिले की एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू BC बाय QR इनटू AD बाय PS. इथे BC बाय QR हे आहे तसंच लिहिले आणि AD बाय PS त्याच्याऐवजी आपण असं लिहू शकतो की AB बाय PQ फ्रॉम इक्वेशन. आणि AB बाय PQ म्हणजेच काय तर BC बाय QR. याचाच अर्थ इथं असा असणार आहे की AD बाय PS इज इक्वल टू BC बाय QR. जे इथं तेच लिहिलंय AD बाय PS त्याच्याऐवजी लिहिले BC बाय QR.
तसे जर असेल तर इथे BC बाय QR इंटू BC बाय QR इथे मिळेल BC स्क्वेअर डिवायडेड बाय QR स्क्वेअर. BC इंटू BC BC स्क्वेअर आणि QR इंटू QR QR स्क्वेअर मिळेल. मग आता जसं आपण हे एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू BC स्क्वेअर बाय QR स्क्वेअर प्रूव्ह केलं, त्याच पद्धतीनं दॅट इज इक्वल टू AB स्क्वेअर बाय PQ स्क्वेअर दॅट इज इक्वल टू AC स्क्वेअर बाय PR स्क्वेअर सुद्धा प्रूव्ह करू शकतो. So which is we wanted to prove? Area of triangle ABC divided by area of triangle PQR is equal to AB square by PQ square is equal to BC square by QR square is equal to AC square by PR square. So this is the proof of this theorem.